राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाड़े, इनके मार्गदर्शन में आज हमने रखी है इस जूम मीटिंग का विषय जो है कि हाल ही में सुप्रीम कोर्ट ने ओबीसी के राजकीय आरक्षण हेतु जो निर्णय दिया है, उसके तत्पश्चात महाराष्ट्र में जो स्थिति उत्पन्न हुई है, उस उत्पन्न हुई स्थिति को पूरे देश में ओबीसी के बारे में क्या मूवमेंट है, क्या मूवमेंट हो सकती है, इस विषय में राष्ट्रीय ओबीसी महासंघ ने ये चर्चा आज रखी है। दोस्तों, आप सभी को ज्ञात होगा कि राष्ट्रीय ओबीसी महासंघ ये देश के करीबन 3742 जातियों को एकत्रित करने का प्रयास करने वाली एक बहुत बड़ी संगठन बनने जा रही है। इस संगठन में आप ज्यादा से ज्यादा तादाद में लोग इस संगठन को समझे, इस संगठन की विचारधारा को समझे। और आज ये जो सुप्रीम कोर्ट ने जो निर्णय लिया है, उस निर्णय को सिर्फ महाराष्ट्र में नहीं बल्कि पूरे देश में अगर ये लागू हो जाए तो देश में ओबीसी की जो स्थिति है वो बहुत ही मुश्किल में आ जाएगी। इस हेतु राष्ट्रीय ओबीसी महासंघ ने ये पहल किया है। इस जूम मीटिंग में हमारे बहुत सारे पदाधिकारी, विभिन्न राज्यों के प्रमुख, महिलाएं और बहुत सारे लोग जो भी इस मीटिंग में शामिल हुए हैं, उनसे मेरी ये गुजारिश है कि आप अपने जिलों में, आप अपने राज्यों में, आप अपने गांव में इस राष्ट्रीय ओबीसी महासंघ की मिशन को समझे। मैं आपका ज्यादा वक्त न लेते हुए मैं आप सभी से गुजारिश करता हूं कि हमारे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव जी तायवाड़े हरदम ओबीसी के बारे में एक सशक्त और संगठन को बनाए रखने के लिए एक अभ्यासपूर्ण निर्णय लेते हैं। उस निर्णय की समीक्षा इस ओबीसी मीटिंग में होगी। दूसरी बात, सर आवाज येत नाही. आवाज येत नाही आहे. आता आगे की कार्यवाही हमारे राष्ट्रीय अध्यक्ष तायवाड़े सर करेंगे, ऐसी मैं उनसे विनती करता हूं। आप अपना अमोल और उचित मार्गदर्शन हम सभी पदाधिकारियों को प्रदान करें। आज के इस जूम मीटिंग में पूरे देश से जो भी सहयोगी ज्वाइन हुए हैं, सहभागी हुए हैं, उन सभी साथियों को मेरा जय ओबीसी। लोग अभी जुड़ते जा रहे हैं। सभी लोगों से एक गुजारिश है कि थोड़ी सी समय की पाबंदी रखते हुए समय पे लोगों ने ज्वाइन होना चाहिए।
अन्यथा एक ही चीज बार बार दोहराना पड़ता है, उसमें सभी का समय वेस्ट होता है। चलिए धीरे धीरे आदत लग जाएगी। फिर से एक बार सभी को मेरा जय ओबीसी। आमच्या महाराष्ट्रातली जी मंडळी आहे थोडस विचार करेल की एकदम वानखेडे साहेब आणि तायवाडे सर हिंदीमध्ये का आले मराठी सोडून। असं आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये काही इतर राज्यातले लोक सुद्धा या ठिकाणी आपल्या या सभेमध्ये जॉईन होत आहेत आणि म्हणून आपण जे काही ठरवतो, जे काही पॉलिसी डिसिजन करतो, ते इतर राज्यातल्या लोकांना सुद्धा कम्युनिकेट व्हायला पाहिजे, कळायला पाहिजे। याकरता अशा प्रकारच्या ज्या मीटिंग याच्या पुढे राहील त्यामध्ये जर आपण सर्व लोकांनी थोडस हिंदीमध्ये बोलायचा प्रयत्न केला तर आपले विचार देशातील कानाकोपऱ्यातील सर्वच आपल्या समाज बांधवांना, आपल्या सहकाऱ्यांना कळेल। या उद्देशाने आजच्या या सभेचं हिंदीमध्ये आपण त्याला काय म्हणू की आपण हे करतोय, सुरुवात करतोय। तर मित्रांनो, आपल्या सर्वांना कल्पना आहे की महाराष्ट्राच्या 27% ओबीसीला मिळणार है। तो राजकीय आरक्षण 27% अपने महाराष्ट्र में 1994 से मिल रहा था। चैट कर उस आरक्षण के संबंध में अभी सर्वोच्च न्यायालय ने जय ओबीसी सर, जय ओबीसी विजयराव, तो एक बहुत बड़ा धक्का हमारी ओबीसी समाज को लगा है। और ये सिर्फ हमारे महाराष्ट्र में भी नहीं हुआ, तो मध्य प्रदेश में भी अभी कुछ दिनों पहले स्थानीय स्वराज्य संस्था के जो चुनाव घोषित हुए थे, उस राज्य में भी जो कंडीशन महाराष्ट्र में लगाई थी, ट्रिपल टेस्ट करके लोकल बॉडी इलेक्शन में ओबीसी को रिजर्वेशन दिया जाए, वही कंडीशन एमपी में भी लगाए थे। परंतु मध्य प्रदेश सरकार में एक नियम है, रूल है, कानून है। उस कानून के तहत राज्य सरकार जब तक राज्य चुनाव आयोग को नोटिफिकेशन नहीं भेजता कि अभी आप चुनाव लो, तब तक राज्य चुनाव आयोग चुनाव की घोषणा नहीं कर सकता। और इसलिए वहां ज्यादा माहौल खड़ा नहीं हुआ, क्योंकि चुनाव डिक्लेयर नहीं हुई, चुनाव की घोषणा नहीं हुई थी, होने वाले थे। हमारे महाराष्ट्र राज्य में ये परिस्थिति नहीं है। जो कोई भी चुनाव स्थानीय स्वराज्य संस्था के ड्यू होते हैं, होने वाले होते हैं, उसका नोटिफिकेशन निकालने का अधिकार सिर्फ चुनाव आयोग को होता है। उसमें राज्य सरकार इंटरफेयर नहीं कर सकती, लेकिन मध्य प्रदेश में वो कानून है कि वहां पर वो इंटरफेयर कर सकती। और इसलिए हमारे महाराष्ट्र में सबसे बड़े स्थानीय स्वराज्य संस्था के चुनाव जो भी अगले महीने में होने जा रहे हैं, जिसमें जिला परिषद, महानगर पालिका, नगर परिषद, नगर पंचायत, ग्राम पंचायत, सारे लोकल गवर्नमेंट के चुनाव, और ये सारे होने वाले चुनाव के लिए सम्माननीय सर्वोच्च न्यायालय ने जो
निर्णय दिया है उसके हिसाब से हमको ओबीसी समुदाय को आरक्षण नहीं मिली। आप सभी लोग जानते हैं कि 4 मार्च 2021 से ये सिलसिला जारी है। ओबीसी का रिजर्वेशन जो भी चुनाव हुए थे उसमें रद्द हो गया। रद्द होकर वो सारे कैटेगरी सीटें ओपन कैटेगरी को दी गई और कोर्ट में ये सिलसिला चलता रहा। कोर्ट बार बार यही कहता रहा कि आप डेडिकेटेड कमीशन बिठाइए और इंपेरिकल डाटा घोड़ा कलेक्ट करके तीनशे कितला पुढे आहे आवाज कलरलेस आवाज नाही येऊन राहिला ना. हा काय नाही दिसत. ते शांतीवाला काम पाहिजे. बाया तू ऍक्टिव्ह झाल्या आजकाल काय ते नंतर 4,000 लोक तिकीट मोड आले घर झाला. वानखडे सर सर्वांचा आवाज नाही येऊन राहिला त्यावेळेस सर. राहू द्या ना नाही तुटत. अरे तुटन काढून लावून बसतो आराम. अरे काय बसा टेकवा. इंपेरिकल डाटा देता है आता आपापले माइक बंद करून टाका। और तीसरा और मेन इंपॉर्टेंट ऐसा है कि शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब और ओबीसी ये तीनों कैटेगरी जय ओबीसी जय ओबीसी तीनों कैटेगरी को मिलाकर टोटल रिजर्वेशन ये 50% के ऊपर नहीं जाना चाहिए। जय ओबीसी। इसमें का प्रमुख मुद्दा आप समझ लीजिए कि भारत के संविधान के अनुसार शेड्यूल कास्ट को उनके पॉपुलेशन के रेशियो में रिजर्वेशन, शेड्यूल ट्राइब में को उनके पॉपुलेशन के अनुसार रेशियो में रिजर्वेशन देना। और अभी तक सारे राज्यों में संविधान के अनुसार जो बताया था कि ओबीसी को कितना रिजर्वेशन देना ये राज्य सरकार ठहराएगी, डिसाइड करेगी। उस प्रावधान के अनुसार हमारे महाराष्ट्र में 27% था, तेलंगाना आंध्रा में 33% था, हर एक स्टेट में ये अलग अलग रिजर्वेशन था। लेकिन अब जब सुप्रीम कोर्ट ने ये कहा कि टोटल रिजर्वेशन 50% के ऊपर नहीं जाना चाहिए, उससे हमारा नुकसान कैसा होने वाला कि जिस स्थानीय स्वराज्य संस्था में, चाहे वो महानगर पालिका हो, जिला परिषद हो, पंचायत समिति हो, ग्राम पंचायत हो, नगर परिषद हो या नगर पंचायत हो, शेड्यूल कास्ट और शेड्यूल ट्राइब की पॉपुलेशन ये 23% के ऊपर है। जहां 25% होगी वहां ओबीसी को बचा हुआ 25 मिलेगा। जहां दोनों का पॉपुलेशन 30% होगा वहां हमको 20% मिलेगा। जहां दोनों का पॉपुलेशन 35% होगा वहां 15% मिलेगा। जहां उनका पॉपुलेशन 40% होगा वहां हमको 10% मिलेगा। जहां वहां दोनों का पॉपुलेशन 50% है वहां हमको 0 रिजर्वेशन। ये बात पहले हम लोगों ने समझ लेना चाहिए। और ये सिर्फ महाराष्ट्र के लिए नहीं, पूरे देश के लिए लागू है, पूरे देश के लिए, कि जहां जहां एससी और एसटी दोनों कैटेगरी का रिजर्वेशन 23% के ऊपर बढ़ते जाएगा
वहां ओबीसी समुदाय का रिजर्वेशन कम होते जाएगा। इसका मतलब हमारे ओबीसी समुदाय को 0 से 27% के बीच में मिलेगा, 27% नहीं मिलेगा। और यही सबसे बड़ा धोखा हमारे लिए। दूसरा बात ऐसा है कि जो सुप्रीम कोर्ट ने 3 कंडीशन बताया, उसके हिसाब से हर राज्य ने डेडिकेटेड कमीशन बिठाया, इंपेरिकल डाटा भी कलेक्ट किया, तो भी हमें 27% आरक्षण मिलने वाला नहीं है। हमें मिलेगा 0 से 27 के बीच में, जो सबसे बड़ा धोखा इस ओबीसी समुदाय को। और इसीलिए हमारे राष्ट्रीय ओबीसी महासंघ के माध्यम से हम सरकार से अपील कर रहे हैं कि भारतीय संविधान के अनुसार, ये देश संविधान के अनुसार चलता है, किसी के मर्जी से नहीं चलता है। संविधान ने हमें रिजर्वेशन बहाल किया है, किसी ने हमें भीख नहीं दी है। देश पार्लियामेंट चलाता है, संविधान के अनुसार चलाता है। और इसलिए कि भारत के संविधान के अनुसार हम तो बोलते कि हमें हमारा जैसा शेड्यूल कास्ट को पॉपुलेशन के रेशियो में है, शेड्यूल ट्राइब को पॉपुलेशन के रेशियो में है, तो हमें ओबीसी को पॉपुलेशन के रेशियो में क्यों? ये पहला सवाल आप लोगों ने जनता के सामने और सारे लीडर लोगों के सामने उठाना है कि हम देश की 60% आबादी है, 1% नहीं है, 2% नहीं है, कि देश के 60% आबादी को पॉपुलेशन के हिसाब से रिजर्वेशन क्यों? संविधान में डिस्क्रिमिनेशन क्यों हो रहा है? संविधान में इस समाज के पिछड़े वर्ग के लिए 3 कलम दिए हैं, 340, 341, 342। 340 ओबीसी समुदाय के लिए है, 341 शेड्यूल कास्ट के लिए है और 342 शेड्यूल ट्राइब के लिए। जब 341 और 342 के तहत शेड्यूल कास्ट और शेड्यूल ट्राइब को पॉपुलेशन के रेशियो में है, तो 340 का ये समुदाय, ओबीसी समुदाय, इन्हें पॉपुलेशन के रेशियो में क्यों रिजर्वेशन नहीं? ये सबसे पहला सवाल हम लोगों ने हमारे सारे लोक प्रतिनिधि, चाहे वो खासदार हो, आमदार हो, उन सभी को पूछना। हम लोगों से सवाल नहीं पूछते, इसलिए पॉलिटिकल लोग जागरूक नहीं। और इसलिए राष्ट्रीय ओबीसी महासंघ की ये डिमांड है कि जो अब तक के हमें आप पॉपुलेशन के रेशियो में तो देने को तैयार नहीं है, वो अभी आपको एक दिन देना पड़ेगा, लेकिन आज जो हमें 27% मिल रहा है वो हमारा एज इट इज रहना चाहिए। ये आप सभी लोगों ने, जो ओबीसी महासंघ के सभी पदाधिकारी है और ओबीसी के समुदाय के लिए काम करने वाले संगठनाएं हैं, वो सारे संगठनों ने ये सवाल केंद्र सरकार से पूछना चाहिए। आज जितनी भी बड़ी बड़ी राजनीतिक पार्टियां हैं, वो चाहे कांग्रेस हो, राष्ट्रवादी हो, हमारी शिवसेना हो या भाजपा हो, सारे एक पे के ऊपर कूद रहे हैं और हमारे ओबीसी समाज को गुमराह कर रहे हैं। वो एक पार्टी बोलती कि उनको नहीं देना, दूसरी पार्टी बोलती उनको नहीं देना, लेकिन सॉल्यूशन निकालने की बात सारे राजनीतिक पक्ष इकट्ठा बैठकर नहीं निकाल रहे। व्हाई नॉट? क्यों? क्योंकि हम लोग उनको जवाब नहीं पूछते। हमें जवाब पूछना पड़ेगा कि हमारा संवैधानिक अधिकार हमको कब मिलेगा। हमें भीख नहीं चाहिए, हमें संवैधानिक अधिकार चाहिए। संविधान में दिया हुआ है, संविधान के कलम 243D(T) और 243D(6) में ये कहा है
कि ओबीसी को लोकल गवर्नमेंट वर्ड वहां पे यूज करते हैं, इसमें रिजर्वेशन देना चाहिए, और कितना रिजर्वेशन देना ये स्टेट गवर्नमेंट ने डिसाइड करना चाहिए। यहाँ भी बेसिक सवाल ऐसा हो रहा है कि स्टेट गवर्नमेंट को जो अधिकार कॉन्स्टिट्यूशन ने बहाल किया है, उसके ऊपर सुप्रीम कोर्ट ने अतिक्रमण किया। वहां सुप्रीम कोर्ट क्या बोल रहा है कि नहीं, रिजर्वेशन दो, लेकिन ये ट्रिपल कंडीशन फुलफिल करो। पॉलिटिकल रिजर्वेशन दिखाओ, एजुकेशनल बैकवर्डनेस दिखा, और ये दिक्कत तो सारे कर करके आज 75 साल हो गए, फिर भी दिखाएंगे। सब लोगों को गांव-गांव में भेज के देखना चाहिए कि हम लोग कितने पूरी। फिर संवैधानिक रिजर्वेशन का मतलब क्या रहा? जब आपको ये करना है तो संविधान में प्रोविजन की है, किसी ने दी नहीं है एक पर सादा लेटर लिख के। और इसलिए हमें ये सवाल सबको पूछना पड़ेगा, हमें जागरूक होना पड़ेगा, गांव-गांव के ओबीसी को जागरूक होना पड़ेगा, और हमारे संवैधानिक अधिकार के लिए हमें सक्षम तैयार होना पड़ेगा, तभी हमें न्याय मिलने वाला। मेरे भाइयों, इसलिए अभी ये सब मैं पहले ही कहा कि अभी हम लोग पूरे देश के ओबीसी के बारे में सोच रहे हैं, और जब देश के ओबीसी के बारे में सोच रहे हैं तो सारे राज्यों को ट्रिपल टेस्ट करना पड़ेगा। हमारा ये कहना है कि क्यों सारे राज्यों को ट्रिपल टेस्ट करने लगा रहे, और फिर हर राज्य में हमको सरीका मिलने वाला नहीं, हर ग्राम पंचायत में सरीका नहीं, जिला परिषद में सरीका नहीं, महानगर पालिका में सरीका नहीं। फिर कॉन्स्टिट्यूशन में जो इक्वालिटी बोलते हैं, इक्वालिटी कहाँ रही, समानता कहाँ रही? आज एक ग्राम पंचायत में हमें 10% मिलेगा, दूसरे ग्राम पंचायत में 15% मिलेगा, और वो हर 5 साल के बाद बदलते रहेगा। जब जब ये देश का पॉपुलेशन होगा, हर 10 साल के बाद शेड्यूल कास्ट और शेड्यूल ट्राइब का पॉपुलेशन सामने आएगा। शेड्यूल ट्राइब शेड्यूल कास्ट का पॉपुलेशन बढ़ा, हमारा कम, फिर ट्रिपल टेस्ट करो, फिर 10 साल के बाद बढ़ा, फिर ट्रिपल टेस्ट करो। यानी हम लोग हर वर्ष, हर साल, हर 5 साल के बाद और 10 साल के बाद दहशत में रहेंगे। कल मेरा क्या होगा, कल हमारा क्या होगा, कल मेरा क्या होगा, कल हमारा क्या होगा। ये सबसे हमें छुटकारा मिला, और इससे छुटकारा सिर्फ हम सारे ओबीसी समुदाय को एक ही बात से मिल सकता है, दैट इज कि संविधान के जिस कलम 243D6 और 243D6 के अनुसार हमें यह आरक्षण बहाल किया है, रिजर्वेशन बहाल किया है, उस सेक्शन में संविधान के उस कलम को सुधारित करके, अमेंडमेंट करके इस देश में ओबीसी को लोकल सेल्फ गवर्नमेंट में 27% आरक्षण रहेगा। ऐसी छोटी सी घटना दुरुस्ती अगर केंद्र सरकार ने की तो ये सारे देश के 60% ओबीसी को 27% पॉलिटिकल रिजर्वेशन मिल सकता है। अदरवाइज हमें, जैसा जब भी मैंने कहा कि कितना भी हर एक स्टेट गवर्नमेंट ने किया, तो हम लोग रहेंगे 0 से 27 के बीच में, और धीरे धीरे घटते इस दिन ऐसा आएगा कि जिस दिन शेड्यूल कास्ट और शेड्यूल ट्राइब का पॉपुलेशन देश के हर स्टेट में, हर गांव में, हर डिस्ट्रिक्ट में 50% होगा, ओबीसी का पॉलिटिकल रिजर्वेशन खत्म हो जाएगा। हमें इससे सुरक्षा मिलाना है, हमारा संवैधानिक अधिकार मिलाना है, और ये सिर्फ और सिर्फ तभी मिल सकता है जब संविधान के कलम 243D6 और कलम 243D6 में अमेंडमेंट करके, घटना दुरुस्ती करके, उसमें अगर प्रोविजन हो जाए तो किसी स्टेट को इससे धोखा नहीं होगा। और इसलिए मेरे साथियों, ये मेजर डिमांड पहले से हमारी जो मेजर डिमांड रही है कि हर 10 साल के बाद जो सेंसस होता है पॉपुलेशन का, वो आने वाले 2021 की जनगणना अभी होती या नहीं होती मुझे नहीं मालूम, क्योंकि 22 चालू हो गया, लेकिन अगर हुई
तो हमारे ओबीसी की जात न्याय जनगणना होनी चाहिए। और जो 50% का सीलिंग निकाला है, लगाया सुप्रीम कोर्ट ने इंदिरा साहनी के जजमेंट, हमेशा सुप्रीम कोर्ट यही कहता है कि 50% के ऊपर मत जाओ, 50% के ऊपर मत जाओ। फिर जब ईडब्ल्यूएस को 10% रिजर्वेशन दिया तो आप 60% हो गया ना। ईडब्ल्यूएस का रिजर्वेशन पूरे देश में लागू हो गया, शिक्षा में लागू हो गया, नौकरी में लागू हो गया, 60% वैसा ही हो गया। तो 50% के सीलिंग को मतलब क्या रहा? उसका भी लोकसभा और राज्यसभा में बिल पारित करके रिजर्वेशन को कोई सीलिंग नहीं रहेगा, इस तरह का अमेंडमेंट होना चाहिए। 50% का मर्यादा खत्म कर देना चाहिए। एक तरफ ओबीसी का जब सवाल आता है तो 50% सीलिंग बताते, और ईडब्ल्यूएस को जब देना है तो तब नहीं। सुप्रीम कोर्ट भी चुप है, सारे चुप है। वाई? सिर्फ ओबीसी पे अन्याय। और क्यों हम सो रहे हैं? इतने बड़े 60% के समुदाय पे अन्याय होते हुए भी हम लोग अपने घर में बैठे हुए हैं। अरे आप सर के, हमारे सर के, किसी न किसी लोगों को ये बेड़ा उठाना पड़ेगा और अपने सर पे लेके चलना पड़ेगा। हम बड़े लोगों का नाम लेते, तथागत गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिराव फुले, बाबा साहेब अम्बेडकर, बाबा साहेब पंजाबराव देशमुख, वंदनीय राजसंत तुकोजी महाराज, संत गाडगे बाबा, बिरसा मुंडा, कितने बड़े लोगों के नाम हम लोग लेते। लेकिन उन लोगों ने जो समाज के लिए काम किया, हम उनसे उतना तो नहीं कर सकते, लेकिन 2% भी, 3% भी काम हम लोगों ने किया तो आज पूरे ओबीसी समाज का भला हो। हम लोग 60% है इस देश में, हमारे लिए मंत्रालय नहीं। क्यों नहीं? क्यों नहीं, ये सवाल पूछना चाहिए कि केंद्र में ओबीसी लोगों के लिए मंत्रालय क्यों? 1.25 लाख के ऊपर हमारी जगह खाली है, क्यों सरकार भरती नहीं? 75 साल हो गए, प्रमोशन में ओबीसी को रिजर्वेशन। हमारे बच्चों को 100% स्कॉलरशिप नहीं। ये इसलिए नहीं मिल रहा है कि हम लोग इकट्ठा आकर, एक जगह आकर, हमारी मुंडिया नहीं बताते, 60% लोगों की मुंडिया नहीं दिखाते और रिएक्ट नहीं होते। हमें रिएक्ट होना। आवाज नहीं आता सर, वीडियो नहीं दिखा क्या? पड़ेगा मेरे भाई। हम लोगों ने ये डिसाइड किया कल सोमवार को हर एक जिले में, हर एक राज्य में रिप्रेजेंटेशन माननीय राष्ट्रपति, प्रधानमंत्री, सामाजिक न्याय मंत्री, गृह मंत्री, एनसीबीसी के चेयरमैन, इन सभी लोगों को अपने डिस्ट्रिक्ट के कलेक्टर के थ्रू कलम भेजेंगे। यहाँ सभी जिला के अध्यक्ष, राज्य के अध्यक्ष उपस्थित है। मैं सबसे गुजारिश करूंगा, निवेदन करूंगा कि कल हमारे यहाँ ऑफिस से जो कल निवेदन देना है उसकी कॉपीज आप लोगों को भेजी है। आप सभी को मिली या नहीं मिली? आप सभी को मिली होंगी ऐसा मैं समझता हूं। जिन लोगों को वो कॉपी नहीं मिली वो लोग आज दिन भर में मेरे से कांटेक्ट कर सकते हैं। हमारे शरद वानखेड़े जी है, उनसे कांटेक्ट कर सकते हैं।
हमारी कल्पनाताई मानकर है, उनसे कांटेक्ट कर सकते हैं, या हमारे ऑफिस में रोशन कुंभलकर जी है, उनसे कांटेक्ट कर सकते हैं। और उसके साथ एक प्रेस नोट की भी कॉपी भेजिए, जो आज आप प्रेस लेंगे या प्रेस नोट भेजेंगे, आपको जो भी पॉसिबल होता है कि कल हम लोग ऐसा ऐसा करने जा रहे हैं। आज सभी जिलों के अध्यक्षों से, राज्यों के प्रमुख से मेरा निवेदन है, गुजारिश है कि आज आप सब लोगों की प्रेस नोट प्रेस में जानी चाहिए, और अगर पॉसिबल होता है तो आज आप लोग प्रेस कॉन्फ्रेंस लेने की कोशिश करो, प्रेस नोट आपको भेजिए, और कल सभी जितने ज्यादा से ज्यादा लोग इकट्ठा हो सकते उतने इकट्ठा होकर कलेक्टर को हमने जो आपको निवेदन भेजा है, जो लोगों के पास अपना खुद का लेटर पैड बना है, ये निवेदन वो लेटर पैड पे टाइप करो। आप महिला संगठन होगा, महिलाओं ने अपने लेटर पैड पे टाइप करो। इंडिपेंडेंट लेटर पैड आप लोगों के दिखना चाहिए। ये वर्धा जिला का रिप्रेजेंटेशन है, ये यवतमाळ डिस्ट्रिक्ट का है, ये ठाणे डिस्ट्रिक्ट का है, ये बुलढाणा डिस्ट्रिक्ट का आहे. ज्योतिताई ढोकणेंनी केलं असेल आपलं लेटर पॅड तयार, त्याच्यावर टाईप करा. प्रत्येकाने आपापल्या लेटर पॅडवर टाईप करा आणि खाली तुमच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सह्या घ्या. तुमच्या तिथला ऍड्रेस टाका की जो कुठला असेल, नांदेडचा ऍड्रेस असेल, लातूरचा ऍड्रेस असेल, सांगलीचा असेल, सातारा असेल, ठाणे असेल, त्या ऍड्रेस लेटर पॅड तुम्ही तयार केले असाल, जिल्हाधिकाऱ्यांना द्या, मीडियाला बोलवा, इलेक्ट्रॉनिक मीडियाला बोलवा, प्रिंट मीडियाला बोलवा. प्रत्येक जिल्ह्याची प्रेस नोट मध्ये पेपरला तिथे आलं पाहिजे. आणि अशा प्रकारे एक चांगलं निदर्शन आहे उद्या आपण सर्वांनी करण्याचं ठरविलेलं आहे. त्याला आपल्या सर्वांचं या राज्यामधून आणि देशामधून सहकार्य मिळेल ऐसी मैं उम्मीद रखता हूं. और कल का ये अपना धरना कार्यक्रम सक्सेस होने के बाद, सक्सेस 100% होने वाला है, इसकी मुझे 100% उम्मीद है, क्योंकि आप लोग उतने सभी एक्टिव लोग हैं. उसके बाद 23 मार्च को हम लोग दिल्ली में जंतर मंतर पर एक धरना कार्यक्रम देने जा रहे हैं. क्योंकि मैंने जब भी कहा कि ये राज्य का सवाल नहीं है, पूरे देश का सवाल. तो सारे देश के ओबीसी भाइयों को इकट्ठा करके केंद्र सरकार से निवेदन 23 मार्च को दिल्ली में करने का हम लोगों ने निर्णय लिया है. तो आप सभी जिला से जितने 2, 4, 5, 10 पॉसिबल होते उतने लोग दिल्ली आइए. जंतर मंतर पे 10 बजे से 2 बजे तक हम लोग ये धरना कार्यक्रम करेंगे. और उसी दिन पूरे देश के कुछ प्रतिनिधियों के साथ हम लोग वहां पे वार्तालाप करेंगे. और उस वार्तालाप के बाद आगे की रणनीति भी हम लोग वहां पर है. तो जब तक हम सारे देश के ओबीसी इकट्ठा होकर इस तरह से हमारी जो संविधानिक मांगे, मैं संविधानिक मांगों का जिक्र करता हूँ बार बार, आप लोग भी सीखें. हम लोग भीख नहीं मांग रहे किसी सरकार से, हम अपना संविधानिक अधिकार मांग रहे. ये संविधानिक मांगे मांगते रहेंगे, करते रहेंगे और अपने अधिकार प्राप्त करेंगे. और इसलिए आप सभी लोगों का सहयोग भविष्य में भी इस तरह से मिलता रहेगा, ऐसी उम्मीद मैं करता हूँ. आज सभी लोग आज की सभा में ज्वाइन हुए, इसलिए आप सबका मैं आभार व्यक्त करता हूँ. इसी तरह का सहयोग भविष्य में भी मिलेगा ऐसी उम्मीद करता हूँ. और आपको लोगों को कुछ पूछना होगा तो अभी अपन लोग ओपन डिस्कशन कुछ देर करेंगे. जिसकी जो भी शंकाएं हैं आप पूछिए, लेकिन कल का ये अपना आंदोलन अच्छी तरह से आप लोग सक्सेस कीजिए ऐसी फिर से एक बार आपसे निवेदन करता हूँ और आपकी विदाई लेता हूँ. जय ओबीसी. जय ओबीसी. जय ओबीसी. जय जय ओबीसी. जय ओबीसी. जय ओबीसी.
जय ओबीसी। जय ओबीसी। हमारे प्रशांत भाई चौधरी गुजरात से लिखे थे, जय ओबीसी। जय ओबीसी। जय ओबीसी। जय ओबीसी, जय ओबीसी। हॅलो हॅलो. तायवाडे सर. हा बोला. हा प्राध्यापक पिसे बोलतोय. हा पिसे सर बोला. जय ओबीसी। जय ओबीसी. सर्वांना जय ओबीसी. आदरणीय तायवाडे सरांनी संपूर्ण ओबीसीच्या वर्तमान अवस्थेविषयी आपल्याला आणि सर्व जे ओबीसीच्या संघटना आहेत या संघटनांच्या माध्यमातून हा एक एल्गार आपल्याला पुढे रेटणं गरजेचं आहे. त्याला तेव्हापासून वेगवेगळे जरी सर थोडस वानखेडे सर जरा बाकी लोकांचे माईक बंद करायला लावा ना. तर ज्या काही वेगवेगळ्या आपल्या ओबीसीच्या संघटना आहेत मला असं वाटतं की एकत्रित प्रयत्न करण्याची अत्यंत गरज आहे. कारण 14, 15, 16 ओबीसी जनमोर्चाने कार्यक्रम ठेवला. आपलं उद्या निवेदन आहे 23 दिल्लीला आपल्याला पुन्हा जंतर मंतरवर आहेत. मला असं वाटतं की हे ज्या वेगवेगळ्या आपल्या संघटना आहेत मग ओबीसी जनमोर्चा असो, राष्ट्रीय ओबीसी महासंघ असो किंवा मग वेगळे पुन्हा विजयंती ओबीसी जनमोर्चा आहेत, या सगळ्यांनी कुठेतरी एकवाक्यता आपल्यामध्ये ठेवणं अत्यंत गरजेचं आहे सर. झूम मीटिंग सुरू आहे. कारण काय होतं की सगळ्यांचे अप्रोचेस आणि इश्यूज सारखे आहेत, सगळ्यांना कल्पना आहेत, परंतु आपण ज्या राजकीय पक्षांना म्हणतोय की बा आपण आमची ओबीसीची जातीय जनगणना करा किंवा आपण या प्रश्नांना सामोर रेटा. प्रश्न असा आहे की ते राजकीय पक्ष आहेत, मग तो केंद्रातला बीजेपी असो किंवा मग इथलं महाआघाडी सरकार असो, सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने ओबीसींना लाथाडणं सुरू केलेलं आहे. आपल्याला त्याच्या बाहेर येऊन या सगळ्या राजकीय पक्षांवर कुठेतरी पॉलिटिकल प्रेशर निर्माण करण्याशिवाय गत्यंतर नाही. त्याच्यामुळं ज्याही आपल्या ओबीसींच्या वेगवेगळ्या संघटना आहेत, छोट्या असो मोठ्या असोत, या सगळ्यांनी एकत्रित येणं गरजेचं आहे. याच्यासाठी मला असं वाटतं की आपण जाणकार आहात, आपण मोठे आहात आणि आपला व्हॉइस हा ऍक्सेप्टेबल आहे. तर या सगळ्यांना एकत्रित आणण्याचे प्रयत्न पहिले झाले पाहिजे. कारण जोपर्यंत आपण एकत्र येणार नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही. तर या अनुषंगाने आपल्याला काय करता येईल याच्यावर थोडस आपण भाष्य करावं अशी माझी विनंती आहे. ठीक आहे. सर हॅलो हॅलो. जय ओबीसी. जय ओबीसी. पिसे सरांच्या याला मी थोडस उत्तर देतो की पिसे सरांनी आता जसं सांगितलं की बा आपल्याकडे जेवढ्या संघटना कार्यरत आहे त्या सर्वांना एकत्रित आणण्याचं काम आपण करावं आणि एकत्रितपणे लढा द्यायचा. मी नेहमी तयार असतो. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या भूमिकेचं पत्र जर आपण वाचलं तर आमची पहिलीच ओळ आहे की राष्ट्रीय ओबीसी महासंघ हा ओबीसी समाजाकरता कार्यरत असणाऱ्या सर्व व्यक्ती, समुदाय आणि संघटनांचा एक महासंघ. आणि सुरुवातीपासून पिसे सर आपण 2016 पासून जुळलेले आहात. आपण या राष्ट्रीय ओबीसी महासंघाने कुणालाही आपलं विरोधक समजलेलं नाही. कारण आम्हाला समाजासाठी काम करायचं आहे, स्वतःसाठी काम करायचं नाहीये. जोपर्यंत आपण समाजासाठी काम करायचं हे ध्येय आपल्या मनामध्ये बाळगणार नाही तोपर्यंत आपण समूहामध्ये मिक्स होत नाही. आणि म्हणून असं आहे की आम्ही आता सर्वात पहिले आम्ही आव्हान केलं. कालच आम्ही सांगितलं की परवा की आम्ही सोमवारी निवेदन देणार आणि 23 तारखेला दिल्लीला आम्ही धरणे कार्यक्रम करणार. माझी अशी आपल्या मार्फत सर्व संघटनांना विनंती करायची आहे की सर्वांनी 23 तारखेला दिल्लीला यावं. आपापल्या संघटनेचे कार्यक्रम डिक्लेअर करा की 23 तारखेला आम्ही धरणे कार्यक्रम करा. तिथे आपण 25 बॅनर लावू ना, तो अडचणच नाही आहे. कारण आपलं शेवटी ध्येय एक आहे. ध्येय एक आहे की ओबीसीला 27% राजकीय आरक्षण मिळविणे. आणि म्हणून आम्ही जरी आवाहन केलं, आपल्या जेवढ्या काही परिचित संघटना असेल, आपण ज्या ज्या संघटनेचे पदाधिकारी असेल त्यांना आपण सांगा की या सर्व याचं 23 तारखेला आहे, आपण सर्व मिळून करू. तिथे लागू द्या ना. आमचं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं बॅनर लागेल, तुमचा ओबीसी जनमोर्चाचं लागू द्या, ओबीसी विजयंती जनमोर्चाचं लागू द्या. आणखी जेवढ्या ओबीसी समाजासाठी काम करणाऱ्या संघटना आहे, जेवढ्या संघटना येतील त्या सर्वांचं आम्ही दिल्लीमध्ये स्वागत करू. आपण सर्व मिळून स्वागत करू आणि सर्व मिळून ओबीसीचा आवाज बुलंद करू आपण.
इथे कोणी कोणाचे वैरी नाही, कोणी कोणाचे हे नाही आहे. जोपर्यंत आम्ही सर्व आपले मतभेद विसरून एका डायसवर येणार नाही, कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, कोणत्याही राजकीय पक्षाचा माणूस. जेव्हा आम्ही ओबीसी म्हणतो, ओनली ओबीसी, त्या दिवशी आमचे राजकीय कपडे आम्ही बाहेर फेकले पाहिजे. माझा नेता काय म्हणेल, माझा तो काय म्हणेल, आम्ही कोणाचे गुलाम नाहीये. हे जोपर्यंत ओबीसी ऍक्टिव्हिस्ट, ओबीसी कार्यकर्ता करणार नाही, तोपर्यंत या ओबीसीचं भलं होणार. मी तर तो 10, 20, 50, 100 संघटना असायला, सर्व संघटना या समविचारी असल्या पाहिजे. पण जेव्हा कॉमन कॉज येतो, त्या कॉमन कॉजच्या वेळेस आपण मतभेद विसरून एकत्र आलो. आणि म्हणून तुमच्या माध्यमातून तुम्ही प्रयत्न करा, मला सांगा. मी उद्या झूम मीटिंग बोलवतो, कोणाकोणाला बोलवायचं तुम्ही यादी द्या, आपण दोघेही आजूबाजूला बसू आणि सर्वांशी चर्चा करू. मला काहीच प्रॉब्लेम नाही, माझा काही वेस्टेड इंटरेस्ट नाही. फक्त ओबीसी समाजाचं भलं झालं पाहिजे, हेच माझं एकमेव ध्येय आहे. आणि त्याच्याकरता जो माणूस समोर येत असेल त्या सर्वांचं मी स्वागत करायला तयार. बरोबर आहे. बरोबर आहे. जय ओबीसी. जय ओबीसी. जय ओबीसी. सर 2 मिनिट बोलते. बोला. सर 2 मिनिट बोलते. सुचेताई बोलता, कोण बोलते? मानकर मी ताई बोलते. मी बोलते. बोला बोला बोला. आदरणीय तायवाडे सर, आमच्या महिला विंगच्या माननीय अध्यक्षा आदरणीय कल्पनाताई, गुजरातचे अध्यक्ष प्रशांतजी चौधरी, आमचे शरद वानखेडे सरजी आणि सर्व माझ्या ओबीसी बंधू भगिनींना माझा जय ओबीसी. सर्वांना माझा परिचय नाही आहे सर, मी आधी परिचय देते माझा, की मी आदरणीय कल्पनाताई मानकर यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये ओबीसी महिला विंग मध्ये कार्याध्यक्ष म्हणून काम करते आहे. आणि आदरणीय कल्पनाताईंनी माझ्याकडे 11 जिल्ह्यांचा सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, धुळे, नाशिक, नंदुरबार, अहमदनगर, जळगाव, खान्देश 11 जिल्ह्यांचा कार्यभार सोपवलेला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने सर आपण आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आपल्या ओबीसींच्या डोक्यावर जे अन्यायाचे ढग सध्या आता वावरत आहेत त्यांचा अतिशय चांगल्या पद्धतीने आपण मुकाबला करू अशी सर्वांना ग्वाही देते. आणि सर एक मराठीमध्ये आपल्या एक म्हण आहे बघा, की समोरून जर साप जात असेल तर योग्य वेळी आपण त्याच्यावर हल्ला करून लाठी हल्ला केला पाहिजे, तर तो साप मरतो. सध्या या ठिकाणी माझी सर्वांना विनंती आहे की सध्या आपल्या समोर एक फार मोठा अन्यायाचा साप आहे आणि ही एक योग्य वेळ आहे की आपण सर्वांनी ओबीसींनी आता काठी उगारली पाहिजे. आज या ठिकाणी मला विनंती करावीशी वाटते सर, की आदरणीय कल्पनाताई मानकर यांच्या नेतृत्वामध्ये आमची महिला विंग अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे. आणि महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं पाऊल सुद्धा पडलं नव्हतं, पीसेस साहेब आपल्या माहितीसाठी सांगते, त्या ठिकाणी आमच्या महिला विंगने एक भक्कम पाऊल रोवलेलं आहे. नाशिक, धुळे या भागामध्ये आमच्या स्वातीताई वाणी, आमच्या दीपालीताई टिपरे यांनी इतकं सुंदर सर संघटन केलेलं आहे. तिथे वास्तविक पाहता आपल्या सर्वांना माहिती आहे की तिथे खूप ओबीसी संघटना फार मोठ्या नेत्यांच्या नेतृत्वामध्ये काम करत आहेत. परंतु अशाही परिस्थितीमध्ये न घाबरता, न त्यांनी कुणाला जुमानता आपल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं तिथं पाऊल रोवलेलं आहे. म्हणजे नाशिक, धुळे, नंदुरबार या ठिकाणी आपण एक भक्कल पाऊल रोवलेलं आहे. परंतु या महिला भगिनींची मला सर एक विनंती अशी आहे की जसं आता नंदुरबारवरून एक मेसेज आपण वाचला आपल्या या झूम मीटिंग मध्ये, की तिथले जे सोनवणे साहेब म्हणतात की बा कोण नंदुरबारचं जिल्हाध्यक्ष आहे अजून आम्हाला माहित नाहीये पॅरेंट बॉडीचं. तर आमची एक विनंती आहे सर आम्हाला की महिला त्यांच्या परीने काम करतातच, परंतु फादर बॉडीचे जर अध्यक्ष आपण नाशिकमध्ये, धुळ्यामध्ये, अहमदनगरमध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर दिले तर या महिला विंगला अतिशय एक नैतिक पाठिंबा या पुरुष मंडळींचा मिळू शकेल. कारण सर कितीही म्हटलं तरी किती हिंमत करून महिलांनी काम केलेलं म्हटलं आणि स्थानिक नेत्यांचा जर काही विरोध असला तर थोडीशी महिलांच्या मनामध्ये एक भीती पीसी साहेब निर्माण होत असते. अहमदनगर भागामध्ये मला आमच्या एका कार्यकर्तीचा असा एक निरोप आला की ताई मी एखादं बॅनर लावलं किंवा काही एखादा ओबीसीचा प्रोग्राम घेते म्हटलं की तिथले नेते लोक प्रेशर क्रिएट करतात मला की तुम्ही जरा जास्तच ओबीसी करायला लागला मॅडम, तुमची या राजकारणातून हकालपट्टी करावी लागते का. म्हणजे असं जेव्हा भय निर्माण होते तेव्हा कुठेतरी आपल्या राष्ट्रीय ओबीसी संघटनेचा त्यांना पाठिंबा पाहिजे, तिथे आपल्या फादर बॉडीचा अध्यक्ष पाहिजे, आपल्या पुरुष मंडळींचा एक नैतिक पाठिंबा आमच्या महिला कार्यकर्त्यांना पाहिजे. म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्या महिला त्या भागामध्ये सर काम करू शकतील. आणि मला खात्री आहे सर की असा नैतिक पाठिंबा जर मिळाला आम्हाला महिलांना तर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करणार आहोत. दिल्लीला सुद्धा आमच्या काही महिला
सर. 12 तारखेला दुपारी 2 वाजता तुम्ही मला जळगावला भेटा. मी तुम्हाला जळगाव? सर्वांची भेट घालून देतो. जळगाव 12 खानदेशला. मार्च 12 मार्चला दुपारी 2 वाजता जळगावला. सर 12 मार्चला फक्त माझा प्रॉब्लेम एक असा आहे की मी महिला काँग्रेसमध्ये प्रदेशवर असल्यामुळे आमच्या नेटा डिसूजाजी म्हणजे राष्ट्रीय महिला काँग्रेसच्या अध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या संध्याताई सवालाखे यांनी अकोल्याला म्हणजे कार्यकारिणीची आढावा मीटिंग ठेवली आहे. 12ला मला सर म्हणजे कदाचित थोडा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. बघा जळगाव तुमची किती जायचा. वाजता संपते. मी तो मी दुपारी 3 दिवसात दिवस झाले. मी दुपारी 2 ते 6 जळगावला आहे. बरं. बरं. तर तिथे त्या आमचे दिवशी आपण चर्चा सुलोचनाताई करू. वाघ आहे जिल्हाध्यक्ष, त्यांनाही मी कॉन्टॅक्ट करते सर. त्यांना सांगा मला तिथे भेटायला. हा. मी तुम्हाला नंतर सांगतो. तिथे आपण डिस्कस करू किंवा एखाद्या दिवशी सेपरेट माझे तुम्ही फोनवर बोला. बरं आता सर. मीटिंग मध्ये हा चर्चेचा विषय नाही, कारण आपली मीटिंग एका विशिष्ट अजेंडावरती सुरू आहे. बरं सर. हो सर. तुम्ही आपण हो, नंतर त्याच्यावर चर्चा करून घेऊ ना आपण. बरं आणि नावं देतो. मी तुम्हाला तिकडली सर. सर्व नावं देतो. बरं सर. फक्त माझी एक विनंती आहे की आमचे गुजरातचे जे अध्यक्ष आहे प्रशांतजी चौधरी, त्यांनी मला पर्सनली एक व्हॉट्सअप नंबर द्यावा त्यांचा, म्हणजे माझा भाऊ गुजरातमध्ये अमूल दूध डेअरीमध्ये काम मी करतो सर. पाठवतो तुम्हाला. तुम्ही हो. माझ्याकडनं मागून घेत चला. तुम्हाला हो. ज्यांचे पण कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे हो काय हो ते माझ्याकडनं मागून घेत चला. मी प्रशांतला तुमच्याशी बोलायला सांगतो. हो सर. हो हो चालेल सर. धन्यवाद सर. हा. जय ओबीसी. थँक्यू. जय ओबीसी. जय. सर्वांना माझा जय ओबीसी. मी माझा परिचय आजच्या मीटिंग एक मिनिट. आजच्या मीटिंग मध्ये सर्वांनी फक्त उद्याच्या कार्यक्रमाविषयी बोलावं. उद्याच्याच विषयी बोलणार आहे. उद्याच्या विषयी तर- बोलावं आणि 23 तारखेला. हो, तर सर्वांना माझा जय ओबीसी. सर 2-3 वेळेस जे जय आपण OBC. निवेदन दिलेत, त्या निवेदनामध्ये महिलांना खरंच आता ज्योतिताई बोलल्या त्याप्रमाणे अडचणी आलेल्या आहे. तर प्रत्येक महिलांना त्या जिल्ह्याच्या म्हणजे एक विदर्भाची जिल्हाध्यक्षाची यादी महिलांना आणि महिलांची पॅरेंट बॉडीला आणि युवकांची जर दिली तर ते सर्व मिळून निवेदन करतील. कारण मागच्या वेळेस सर आपण जे निवेदन दिले होते. मी आता कल्पनाताई पूर्ण यादी आपल्या वेबसाईटवर राहणार आहे. हो. आपण ती वेबसाईट वरून पाहत चला. बिलकुल उद्यापासून आपल्याला संपूर्ण पदाधिकाऱ्यांची यादी आपल्या वेबसाईटवरती मिळेल. आपली वेबसाईट आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाची. आपल्याला किती लोकांना यावेळेस पण तोच प्रयत्न आहे. पण परीक्षेमुळे अडचण येऊ शकते. वेबसाईट वरती सर्व पदाधिकाऱ्यांची नावं, त्यांचे मोबाईल नंबर, त्यांचे मेल आयडी आपण प्रत्येकाला पाहायला मिळेल. बिलकुल. धन्यवाद सर. ही व्यवस्था झाली तर फारच चांगलं होतं. बबन भाऊ, हा. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आम्ही काल मीटिंग घेतली. हो. आपण दिलेल्या निवेदनाच्या आम्ही 10-12 प्रती काढणार आहोत. हम्म. निवेदन कलेक्टर मार्फतीनं आपले 10 लोकांना राष्ट्रपती पासून तर पंतप्रधानापर्यंत आणि संबंधित मंत्र्यांना बरं. इथपर्यंत आपण देणार आहोत. हो. त्यासोबतच चंद्रपूर जिल्ह्यात वरळ नाका चौकामध्ये हम्म. आपण चक्काजाम आंदोलन करून राहिलो. वा अभिनंदन. हे करत असताना आपली युवक विंग नितीन कुकडे जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनात काल मीटिंग झाली हो. आणि उद्याचा चक्का जाम आणि त्याचा इफेक्ट राज्य सरकार आणि केंद्र सरकारपर्यंत कसा पोहोचेल त्याची सर्व खबरदारी आपण घेऊन राहिलो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. Very good. चला बाकी प्रत्येक जिल्ह्यामध्ये विजय कुमार पिनाटे दिसले होते. विजय कुमार पिनाटे, बोराडेजी काय म्हणता? सुदर्शन, सर जय ओबीसी. जय ओबीसी. मी वाईट तिकट रे माझी कटरेजी बोला. गोंदिया जिल्हा काय म्हणतोय? गोंदिया जिल्ह्यामध्ये माझा असा प्लान आहे की उद्या सरळ सर्वांना मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोलवले आहे. हो. आणि तिथं सर्वांना जमा करून मी धरणे आंदोलन जिल्हा परिषद पहिले कलेक्टर ऑफिसर देणार आहे. हो. आणि त्यानंतर आम्ही तालुका तिरोडामध्ये फक्त तालुका तिरोडामध्ये आम्ही एक नियोजन 2 जागेचे नियोजन मी केलेलं आहे. बर. आणि बाकी मी मेंढे साहेबांना सांगितलं आहे, पण मेंढे साहेब काम करतात त्याच्यावर अवलंबून आहे ते. चला व्हेरी गुड व्हेरी गुड. जेवढं जमत आहे मी तेवढं करत आहे. बिलकुल बिलकुल. जेवढं जमते चला, तेवढंच ठीक आहे. करायचं. आपल्या कॅपॅसिटीच्या बाहेर नाही सर. जायचं. उद्या मी जिल्हाधिकारी कार्यालय आणि तिरोडा तालुका या 2 जागी निवेदन देणार आहे. बर ठीक आहे. ओके सर, थँक्यू. जय ओबीसी. लकाळे सर काय म्हणता? लकाळे सर आवाज करा. हा, उद्या देतो म्हटलं निवेदन वगैरे निदर्शन करून.
हो हो युवकाची फळी चांगली जोडली, शहर अध्यक्ष म्हणून त्यांना नियुक्ती दिली. आणि आता जे हे आहे, एक शंका आहे मनामध्ये किंवा हे जे ओबीसी आयोग नवीन काय भानगड आहे म्हटलं सर? नाही, नवीन नाही. हे बघा, त्याच्यात काय ते सुप्रीम कोर्टाने जे म्हटलं होतं, डेडिकेटेड कमिशन लगाळे सर, त्यांनी म्हटलं होतं डेडिकेटेड कमिशन, सेपरेट डेडिकेटेड कमिशन. राज्य मागासवर्गीय आयोग वेगळा, बर, आणि सुप्रीम कोर्टाचं असं म्हणणं आहे की सेपरेट डेडिकेटेड कमिशन टू कलेक्ट द इम्पेरिकल डाटा ओनली टू कलेक्ट इम्पेरिकल डाटा. मग याचा कार्यकाल किती राहील सर? हे कॉन्स्टिट्यूशनल आहे, त्याचं फंक्शन वेगळं आहे. काय केलं होतं राज्य सरकारने, की बा वेगळं करण्यापेक्षा या राज्य मागासवर्गीय आयोगाला डेडिकेटेड कमिशन म्हणून नोटिफाय केलं होतं. नोटिफाय केलं होतं. पुन्हा परवाच्या याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं की बा तुम्ही सेपरेट डेडिकेटेड कमिशन का अपॉइंट करत नाही. म्हणून परवाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्य सरकारने बंठिया म्हणून जे सेक्रेटरी होते आधीचे, त्यांच्या अध्यक्षतेखाली ते डेडिकेट, कारण पुन्हा सुप्रीम कोर्ट काही काढेल ना. म्हणून आता त्याच्यातलं हे आहे, म्हणून हे राज्य मागासवर्गीय आयोग जे आहे ते आहेत. त्याचं फंक्शन जे आहे ते ठरलेलं आहे, ते फंक्शन ते करत राहणार. हे जे ऍडिशनल काम दिलं होतं, ऍडिशनल काम हे ऍडिशनल काम काढून टाकलंय. साहेब हो बर्डे बोलतो. हो बोला बर्डे साहेब. काही नाही, नमस्कार. मी काय म्हटलं, हे ओबीसीचं आता सुप्रीम कोर्टाने परवा आपलं आरक्षणचं रद्द केलं, तर राज्य सरकारने जे एम्पिरिकल डाटा मागितला किंवा जे काही कागदपत्र मागितले त्याच्यात काय कमतरता झाली, कशामुळे झालेलं आहे? नाही हे पहा, त्याच्यात हे चुका नाही झाल्या. सरकार सुरुवातीपासून सांगते की बा आम्हाला इम्पेरिकल डाटा गोळा करायला वेळ लागला, म्हणजे चालढकल होती. मागच्या सुप्रीम कोर्टाने स्वतः काय म्हटलं होतं बघा, की 1 महिन्यापूर्वी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टाला असं सांगितलं होतं की बा आमच्याकडे विविध इम्पेरिकल डाटा आमचा गोळा झाला नाही, स्पष्ट सांगितलं होतं. पण आमच्याकडे विविध स्त्रोतांनी जेव्हा आम्ही सर्वे केला तो डाटा आमच्याकडे अवेलेबल आहे. सरळ आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट जे रुरल डेव्हलपमेंटच्या मार्फत करते, राज्य सरकार करते, भांडारकर इन्स्टिट्यूट आहे, बाबासाहेब आंबेडकर इन्स्टिट्यूट आहे, गोखले इन्स्टिट्यूट आहे. हा डाटा आमच्याकडे आहे, याचा आपण विचार करावा अशी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टाला विनंती केली होती. बरोबर आहे. तेव्हा सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं की ठीक आहे, तुमच्याकडे जो काही डाटा आहे तो तुम्ही राज्य मागासवर्गीय आयोग किंवा डेडिकेटेड कमिशनला द्या, आणि डेडिकेटेड कमिशननी आपला इंटेरिम रिपोर्ट सबमिट करावा. बरोबर आहे. मग तो निर्णय आल्याबरोबर राज्य सरकारने त्यांच्याकडे जो काही डाटा उपलब्ध होता तो आयोगाला दिला. आयोगाने त्याच्यावरती आपला इंटेरिम रिपोर्ट तयार केला, आणि त्या इंटेरिम रिपोर्ट मध्ये हे म्हटलं की बा आमच्याकडे जे काही डाटा सरकारने दिलेला आहे त्या डाटाच्या आधारे ओबीसीची संख्या ही 39% जास्त आहे, त्याच्यामुळे यांना 27% किंवा 50% आत पॉलिटिकल रिझर्वेशन देण्यास काही हरकत नाही. आता इंटेरिम रिपोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये सादर झाला. आता हे बघा, एक गोष्ट सर्व लोक ऑब्झर्व करा. सुप्रीम कोर्टामध्ये हा अंतरिम अहवाल सबमिट झाल्यावर मागच्या शनिवारी ही तारीख लागणार होती, सोमवारी, शुक्रवारी की शनिवारी लागणार. मग त्यांनी सांगितलं सोमवारला घेऊ. सोमवारला बोर्डावर आल्यावर म्हणे की बुधवारी घेऊ. म्हणजे पहा, 3 दिवस ऐकलंच नाही, म्हणजे काहीच नाही, नंतर घेऊ. बुधवारी विकास गवळी रिट पिटिशन फाईल करतात, त्याच दिवशी ती सर्क्युलेट होते, आणि गुरुवारी आपला इंटरिम रिपोर्ट फेटाळून लावते सुप्रीम. क्रोनॉलॉजी लक्षात घ्या. म्हणजे त्यांनी पहिल्या दिवशी कदाचित दिला असता तर रिपोर्ट ऍक्सेप्ट झाला असता, पण विकास गवळीची रिट पिटिशन गेली आणि त्यांनी सांगितलं की हा स्वीकारता येणार नाही, तुम्ही त्याची प्रेयर ऍक्सेप्ट करता. आणि एवढं तुम्ही स्वतः सांगितलं ना इंटरिम रिपोर्ट द्यायला, सरकारने नव्हतं केलं. मान्य सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की तुम्ही इंटरिम रिपोर्ट द्या. तो इंटरिम रिपोर्ट त्यांच्या आदेशानुसार तयार करून त्यांना सबमिट केला. ते म्हणतात नाही,
आता हे म्हणून सांगितलं की ते बोलून यांना त्यांना करायचं नाही. उद्या मला एक सांगा पडले सर, की समजा इम्पेरिकल डाटा सरकारने गोळा केला, चर्चेत आहे ना सरांच्या सोबत. तो इम्पेरिकल डाटा कोर्ट ऍक्सेप्ट करेल कशावरून? उद्या ते म्हणतील नाही, यू आर नॉट कलेक्टेड युअर इम्पेरिकल डाटा प्रॉपरली. आणि म्हणून पर्याय एकच आहे की घटना दुरुस्ती करून हे सर्व थांबवावं. या घटनेच्या 243D आणि टी मध्ये हे म्हटलेलं आहे की ओबीसीला किती रिझर्वेशन द्यायचं पॉलिटिकल ते राज्याने ठरवावं. राज्याने ठरवण्यापेक्षा केंद्राने ठरवून द्यावं ना. 27% पॉलिटिकल रिझर्वेशन प्राइस संपलं का आणि सर्वच राज्याला त्याचा फायदा होईल. पण भाऊ मला हे समजत नाही, राज्य सरकार हा इम्पेरिकल डाटा हा 2 वर्षापासून, मला हे समजून नाही राहिलं. 4 वेळा 1 वर्षापासून सुरते बेसिक मुद्दा मला हे आपण आपल्या राज्यातल्या म्हणून आपल्या राज्याला दोष देतो. म्हणजे आता एमपीला आपलं इलेक्शन पुढे ढकलावे लागले, कारण एमपीला का ढकला? त्यांच्याकडे प्रोव्हिजन होती. ते आता इम्पेरिकल डाटा गोळा करतील. त्यांनी इम्पेरिकल डाटा गोळा केला, तो सुप्रीम कोर्टाने नाही ऍक्सेप्ट केला, काय करू पुन्हा आपण? हे बघा, आता हे जे सध्या निर्णय सुरू आहे याच्यावरून हेच येते की या ओबीसींनी इम्पेरिकल डाटा प्रत्येक राज्याने, पुढच्या वर्षी कर्नाटक आहे, युपी आहे, या सर्वांना हा इम्पेरिकल डाटा गोळा करावा लागणार आहे. पण हा गोळा केल्यावर ऍक्सेप्ट केला पाहिजे सुप्रीम कोर्टाने तो. उद्या ते म्हणतील यू आर नॉट इंटरप्रेट इट प्रॉपरली, कलेक्टेड इट प्रॉपरली, काही म्हणू शकतात. नाही भाऊ, ते गोष्ट बरोबर आहे, ते आपल्याला बघत, पण आपल्या सरकारने म्हणा की ज्या जबाबदाऱ्या दिल्या सुप्रीम कोर्टाने, आपलं राज्य सरकार आता परवा जो निर्णय घेतला की जसं एमपी मध्ये त्यांच्याकडे नियम आहे की राज्य सरकार जोपर्यंत निवडणूक आयोगाला निर्देश देत नाही की इलेक्शन घ्या, म्हणून आता तो कायदा उद्या पास होणार 6 महिन्यामध्ये. आता शेकली या सर्वेची, शेकली म्हणतो तुम्हाला सांगतो, आघाडीच्या लोकांची शेकली, सर्वेची शेकली, सर्वांची शेकली. म्हणून काल त्यांनी डेडिकेटेड कमिशन बसवलं वेगळं स्वतंत्र, आणि ते जे बसवले चेअरमन ते निवडणूक आयोगाचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांच्या आता ते डेडिकेटेड कमिशनच्या माध्यमात इम्पेरिकल डाटा गोळा करणार. उद्या समजा 6 महिने इलेक्शन पुढे जाईल. पण माझा मूळ मुद्दा असा आहे की समजा आता एवढे 500-600 हजार कोटी रुपये खर्च करून डाटा गोळा करतील, सुप्रीम कोर्टात जाईल, उद्या सुप्रीम कोर्टात तोही फेटाळला, किती वेळा इम्पेरिकल डाटा गोळा करायचा? बरोबर आहे, बरोबर. नाही म्हणून हे आता भाऊ आपण जे आता संघटना, जे ओबीसी, राष्ट्रीय ओबीसी संघटनेच्या माध्यमातून जे आता तुम्ही सांगितलं आहे की आपण उद्या आंदोलन करणार आहे जनता, हे काम चालूच ठेवायचे आहे. करतोय आपण, बिलकुल आम्ही तयार आहोत भाऊ. कोणी म्हटलं म्हणून आपण थांबलो नाहीये. आपण राज्य सरकारलाही म्हणतो आहे का जोपर्यंत ओबीसीचा रिझर्वेशन होत नाही तोपर्यंत निवडणुका घ्यायच्या नाही. आमची वसतिगृह बांधा, 72 वसतिगृहाची घोषणा झाली, कुठे गेले? आम्ही प्रश्न विचारून राहिलो की हे या अकॅडमिक सेशन मध्ये 72 हॉस्टेल सुरू झाले पाहिजे, पोराले 100% स्कॉलरशिप मिळाली पाहिजे. राज्य सरकारच्या मागण्या वेगळ्या आहेत, त्याही वेगळ्या, दोन्ही यांच्या मागण्या घेऊन आपलं हे आंदोलन आहे आणि आपण सतत सुरू ठेवणार. जय ओबीसी, जय. हॅलो सर. ताईवाडे साहेब बोराडे बोलतोय. हॅलो सर. नाव सांगा, कोण बोलताय? भटू भाऊ बोलतोय सर. हा भटू भाऊ, बोला 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 बोला. ओबीसी सर. धुळं काय म्हणते? म्हणजे ते आम्ही सकाळी जाणार आहे सर निवेदनसाठी, आज प्रेस नोट देणार आहेत. हॅलो ज्योतिताई भटू भाऊ चौधरी आहे, ते आपल्या उत्तर महाराष्ट्राचे विभागीय अध्यक्ष आहेत. सर माझं असं मत आहे, हे जे आपले राजकीय जे नेते आहेत ओबीसी, ज्या आज मंत्रिमंडळामध्ये, केंद्रामध्ये आहेत, राज्यामध्ये आहेत, हे लोक आपल्याला असं वाटतं की जसं झोपले आहेत. यांनी सामूहिक येऊन या विषयावरती, तर माझ्या माहितीप्रमाणे मुद्द्यावर आले तुम्ही आता. जसं एका वेळेस तुम्ही या मुद्द्यासाठी, या ओबीसीच्या मुद्द्यासाठी तुम्ही जसा राजीनामा दिला होता, तसं या लोकांनी ओबीसींनी यांना निवडून या राज्यसभेवर, लोकसभेवर पाठवलं, परंतु यांनी आपला फुटबॉल करून ठेवला आहे सर. बिलकुल बरोबर. याच्यानंतर माझं असं म्हणणं आहे सर की सदरू या पूर्ण ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी ज्यांनी त्यांना त्या राज्यसभे आणि लोकसभेमध्ये पाठवलं, तर यांनी सामूहिक येऊन राजीनामा दिला पाहिजे, असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे सर. बटू भाऊ, त्याच्याकरता आपल्याला मुंड्या दाखवायच्या. मुंड्या जेव्हा दाखवू तेव्हा हे राजकीय नेते झुकतील तुमच्या आणि आमच्या पुढे.
आज आम्ही मुंडा नाही हो सर, दाखवत. यांना प्रत्येकाला प्रश्न विचारला. होईल तुम्ही थोडे दिवस थांबे. हे ती शक्ती आपण उभारून राहिलो. आपण काय उभं करून राहिलो, ही ओबीसीची शक्ती, ही तुमची आमची बरोबर, शक्ती सर. जेव्हा या नेत्याने दिसांना तेव्हा हे यांना, म्हणून मी नेहमी म्हणतो की प्रत्येकाला विचारा आमच्या ओबीसी साठी काय, आमच्या ओबीसी साठी काय. आम्ही त्या नेत्यांना विचारत नाही ना, हे आणि आता आपल्याला विचार सुरू करायचं आहे. सर सर्वसामान्य ओबीसी जनता ही बस जे करताय ते करताय. बाकीचे झोपले सर. नाही, होईल 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 होईल. आता जागृती सुरू झालेली आहे. आपण कसं आहे, पॉझिटिव्ह राहायचं की होईल, आज होईल म्हणजे होईल. आशावादी राहायचं, निराशावादी नाही, आशावादी राहायचं. सर ते म्हणतात वाळूचे कण रगडतात तेलही गळे. आपण आपले वा, प्रयत्न वा. बंद करायचे नाही. साहेब आणखी माझी एक शंका आहे. हॅलो, बोला बोला. 3 महिन्यामध्ये हा इम्पेरिकल डाटा होऊ शकतो. मनावर घेतलं तर, मनावर घेतलं तर होऊ शकतो. मी तुम्हाला सांगतो, मनावर घ्यायला पाहिजे फक्त आयोगाने. याच्यासाठी पेटून उठणं गरजेचं आहे. बरोबर आहे सर तुमचं म्हणणं. हो सर आता आपल्याला जे निवेदन द्यायचंय तर 10 जणांना वेगवेगळं द्यायचं का? 10 नाही. तयार करून. ते वरचे जे त्याच्या 10 कॉपी द्यायच्या कलेक्टर, कारण वरती 14 नाव आहेत. तर किती नाव आहेत? 1 नंबर कॉपीचे 14 द्यायचे. 1 मिनिट. तेवढ्या कॉपी त्यांना द्यायच्या, ते त्यांना पाठवतात सर्वांना. 1 मिनिट. बोलू का सर? 50 बोलतो. अरे बाबा मी बोलतो, थांबा 1 मिनिट. तुम्ही बंद करा 50 साहेब. राजू सर बोला. हॅलो हॅलो, आवाज येत आहे का? हो येतोय, बोला ना. हा, माझं असं म्हणणं आहे, उद्या निवेदन देत असताना 2 प्रकारचे निवेदन गेले पाहिजे. एक महाराष्ट्र सरकारचं निवेदन आणि एक केंद्र सरकारचं निवेदन. कारण महाराष्ट्र सरकारच्या मागण्या आपल्या वेगळ्या आहेत आणि केंद्र सरकारच्या मागण्या वेगळ्या आहेत. ते निवेदन गेले पाहिजे उद्याला. कारण महाराष्ट्र सरकारला सुद्धा माहीत झालं पाहिजे. कारण एकीकडे महाराष्ट्र सरकार म्हणता आम्ही मध्य प्रदेशच्या धर्तीवर आता डाटा कायदा करणार आणि त्यानंतर इम्पिरिकल डाटा करणार. त्यांनी डेडिकेटेड आयोग आता नेमला आहे. परंतु एमपी सरकारचा जो कायदा होता त्या कायद्याला ते सुप्रीम कोर्टात गेले होते. सुप्रीम कोर्टानं असे निर्देश दिले होते की जोपर्यंत तुम्ही इम्पिरिकल डाटा देणार नाही तोपर्यंत इलेक्शन घेणार नाही. म्हणून महाराष्ट्र सरकारने पहिले कायदा करणे गरजेचं आहे, त्यानंतर इम्पिरिकल डाटा सुद्धा देणं गरजेचं आहे. पहिलेच महाराष्ट्र सरकारने 4 मार्च 2021 ला निर्णय लागला, त्यानंतर अजूनही सुद्धा जो डाटा आहे तो तयार केला नाही. आणि जो डाटा दिलेला आहे, जो शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपणाचा डाटा दिला, कुठेही राजकीय मागासलेपणाचा डाटा दिलेला नाही. मागील 1 महिन्यापासून मी सातत्याने एमपी सेक्रेटरीच्या जो आयोगाचे जे आता सचिव आहे त्यांच्या संपर्कात आहो. त्यांचाही मला फोन येतो, तुम्ही महाराष्ट्रामध्ये कोणतं काम चालू आहे ते सुद्धा विचारत असतात. एवढे चांगली गोष्ट आहे. ते एमपी गव्हर्नमेंटचे जे सेक्रेटरी आहेत ते स्वतः ओबीसी असल्यामुळे ते जातीनं लक्ष देऊन त्यांनी पहिल्यांदा की ज्या संघटना आहेत, जेवढे काही सजेशन आहेत ते मेलद्वारे व्हॉट्सअपद्वारे मागितले. परंतु आजपर्यंत महाराष्ट्र सरकारने कोणतेही सामाजिक संघटनेचे साधे निवेदन सुद्धा आणि साधी मीटिंग सुद्धा चर्चा सुद्धा केली नाही. यांनी अनेकदा सर्व पक्षांना बोलवलं, परंतु एकही ओबीसी मध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक संघटना काम करत आहेत, या एकाही संघटनेला या कामासाठी बोलवलं नाही. म्हणून आता तरी किमान महाराष्ट्र सरकारने हे करत असताना सामाजिक संघटनेला विचारात घेतलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. दुसरी गोष्ट, आपण उद्याला आमच्या जिल्ह्यामध्ये आम्ही चक्काजाम करणार आहोत, काही ठिकाणी निदर्शन होणार आहे. त्यामध्ये केंद्र सरकारचं एक निवेदन असलं पाहिजे. दुसरं, मी तयार केलेल्या महाराष्ट्र सरकारच्या ज्या मागण्या, प्रलंबित मागण्या आहेत, जसं
तुमचं वसतिगृह असो, 100% स्कॉलरशिप असो, एक उपसमिती या महाराष्ट्र सरकारने तयार केली. 16 ऑक्टोबर 2021 ला ती उपसमिती म्हणजे एकूण 20 ला समिती स्थापन केली. त्या समितीमध्ये असं म्हटलंय की ओबीसी समाजाला ज्या काही सोयी सवलती द्याव्या लागतात त्या सोयी सवलतीसाठी उपसमिती केलेली आहे. छगन भुजबळ आणि बाकी मंत्री, कॅबिनेट मंत्री या समितीत आहेत. परंतु हा राजकीय प्रश्न आपला निकाली आला आणि त्यामध्ये आपण आपल्या ज्या काही योजना होत्या त्या अजूनही प्रलंबित आहेत. निवड राजकीय आरक्षणासाठी एक काम न करता आपण सामाजिक संघटन आहोत, म्हणून ज्या समाजासाठी लागते त्यासाठी काम झालं पाहिजे. अजूनही 72 वसतिगृहाचा प्रश्न प्रलंबित आहे. दुसरी गोष्ट 100% स्कॉलरशिप आहे. तिसरी गोष्ट एकीकडे शासन 8 जिल्ह्याचा रिझर्वेशनचा प्रश्न सोडवला, दुसरीकडे वर्ग 3 व 4च्या पदभरती अजून सुद्धा त्यांनी केलेल्या नाही आहे, त्या सुद्धा कराव्या. ही सुद्धा आपण या निवेदनाची मागणी असली पाहिजे. आणि अनेक ज्या मागण्या आहेत आणि आपली मागणी प्रामुख्याने जोपर्यंत महाराष्ट्र सरकार आपल्याला रिझर्वेशन देत नाही तोपर्यंत हे निवडणुका होऊ घातल्या नाही पाहिजे, हे सुद्धा आपली या निवेदनात मागणी असली पाहिजे. एवढंच या ठिकाणी मी बोलतो. सर, सचिन सर. हा बोला. हा, ते दुसरं निवेदन हेच निवेदन द्यायचं का दुसरं बी महाराष्ट्र सरकारसाठी? दोन्ही गेले पाहिजे. नाही, वेगवेगळे आहेत का? दोघं निवेदन वेगवेगळे आहेत का? हेच द्यायचं निवेदन, केंद्राच्या मागण्या अलग असतात, राज्याच्या मागण्या अलग असतात. पहिल्यांदा आपण केंद्र राज्याचंही टाकून द्या ना सर मग आम्हाला. मी पाठवतो, ते त्यांच्याकडून आपल्या रोशनजी कडून घेऊन घ्या, नाही तर मेल ऍड्रेस पाठवा, मी सुद्धा पाठवतो. दोन वेगवेगळे निवेदन केले पाहिजे आपण. दोन वेगवेगळे निवेदन चालेल सर. एक तर केंद्र सरकारचं आहे आपल्याकडे, तर राज्य सरकारसाठी ते निवेदन पाठवून द्या त्यांनी, आम्ही ते देऊ. हॅलो हॅलो. हा बोला. सर नमस्कार, कवींद्र रोणकर बोलतो, विहार खुर्द, चंद्रपूर डिस्ट्रिक्ट. सर, सचिन भाऊ सांगितल्याप्रमाणे आम्ही सावली तालुक्यात सुद्धा विहार खुर्द येथे चक्काजाम आंदोलन करणार आहोत उद्याला. व्हेरी गुड. चालेल ना सर? म्हणजे हा जिल्हा लेवल नाही, तालुका स्तरात आहे. करा. तर त्या संदर्भात पोलीस स्टेशनला बोलवलं आहे. तर आम्ही जाणार आहोत सर. जाऊन या, परमिशन देऊ की न देऊ, आपण आपलं काम करायचं. ओके सर, ओके. बरं, त्या ठिकाणी काही स्पीकर वगैरे लावा लागेल का? नाही, काही स्पीकर नाही. चक्का जाम अर्धा घंट्याचं करायचं. नोटीस देते ते, काही होत नाही. राजकीय गुन्हे आहे, काही होत नाही त्याला. बरं सर, आणखी कुणाच्या काही समस्या नसतील तर त्याला वाइंड अप करा. वानखेडे साहेब. शरदराव. हा सर. चला मग. जय ओबीसी सर. सर एक मिनिट बोला. कोण बोलत आहे की आता वाइंड अप करायचं? बोला सर. बोलू का सर? जय ओबीसी, लातूर मधून बोराडे बोलतो सर. हॅलो. हा सर, लातूर मधून बोराडे बोलतोय. बोला. हा सर, उद्याचं निवेदनाची आमची तयारी झालेली आहे. 10 ते 15 प्रिंट आम्ही काढलेले आहेत कलर प्रिंट निवेदन देण्यासाठी, आणि निदर्शन करणार आहे मी. आणि जमलं तर रॅली सुद्धा काढायचं चालू आहे सर, आमचं बाईक रॅली. मला बोलायचं आहे. ठाकरे बोलतोय, 2 मिनिटं. मी बोलतोय ठाकरे. कोण? मला बोलायचं आहे 2 मिनिटं. बोला ना. आताच बोला. हा, तायवाडे सर, जय ओबीसी. आताच प्राध्यापक पिशेंचं मी म्हणणं ऐकलं आणि आपणही त्याला दुजोरा दिला. गेले 2-4 दिवस म्हणजे आपण जेव्हा रायगडून आल्यापासून मी 7 ते 8 आमदार आणि खासदारांच्या सुद्धा भेटीगाठी घेतल्या. आपण मला आपल्याला एक अशी विनंती करायची की ह्या सगळ्या ज्या संघटना आहेत त्या एकत्र येणं किंवा एकत्र फोर्स, एकत्र दबाव गट निर्माण केल्यावरच शासनाचे डोळे उघडणार आहेत, केंद्र शासन असो किंवा राज्य शासन असो. तर आपल्या परीने किंवा आपला जो कोणी पदाधिकारी असेल ते यांनी सगळ्यांना मेल पाठवावे आणि एक झूम मीटिंग त्यांची आयोजित करावी. दुसरी गोष्ट अशी आहे की माझं केंद्रीय मंत्री कपिल पाटलांशी बोलणं झालं, खासदारांशी बोलणं झालं. त्यांना एक आपल्या मागण्यांचं एक निवेदन मी इंग्रजीतून लिहून दिलंय. त्यांच्यावर त्यांनी लेटर हेड लिहिलंय
आणि वीरेंद्र कुमार आणि वानखेडे साहेबांची भेट घेतात, तर ते आपण जसं 23ला जंतर मंतरवर मी येणारच आहे, तर 23 किंवा 24 मिळाली तर त्या दोन केंद्रीय मंत्र्यांना भेटून घ्यायचं का हे मी आपल्याला जरा विचारतो. 22, 23, 24 हा, याच्यापैकी जर त्यांची भेट कुठली झाली तारीख? तर आपल्या सगळ्या मी कारण राजूरकर साहेबांशी बोललो होतो, त्यांनी तसा होकार दिलाच होता मला मागे. तिसरी गोष्ट अशी आहे, बांठिया साहेब म्हणजे जे सेन्ससचे पण होते आणि इलेक्शन कमिशनचे पण होते. सेन्ससचे पण ते कमिशनर होते आणि नंतर मग इलेक्शनचे कमिशन झाले. तर मी ठाण्याला असताना माझा त्यांचा थोडा परिचय वगैरे आहे, तर त्यांची भेट आपल्याला पाहिजे असेल तर तीही मी मिळवून देऊ शकेन. म्हणजे आपण आधीच त्यांना सांगूया की ह्या पद्धतीनं आमचा डेटा जो आहे तो झाला पाहिजे. पॉलिटिकल सोशली जे बॅकवर्डनेस आमचा आहे, तर अशा 2-3 गोष्टी त्या काही उद्याच्याच नाहीत. आपण उद्याच्या ह्याच्यात मग्न आहात. पण केंद्रीय मंत्र्यांची बहुतेक 22ला 23 आपण हा, मी ती तारीख घेतो. त्यांना इंग्रजीतून पत्र, त्यांच्या सेक्रेटरीशी बोललो मी. IRS आहेत ते महाराष्ट्राचे आहेत आपले. निवेदन आपलं इंग्रजीमध्येच आहे. हा, नाही ते पण दिलं मी. एक पत्रही दिलं त्यांच्या म्हणजे लेटर हेड मंत्री महोदयांच्या, कारण ते IRS चे त्यांचे प्रायव्हेट सेक्रेटरी आहेत. आपला महाराष्ट्रीयन केडरचा आहे. तो म्हणाला ठाकरे तुम्ही जरा इंग्रजीतून कन्व्हर्ट करा आणि साहेबांची सही घेऊन द्या. तर मंत्र्यांची सही घेऊन ते दिलंय पत्र वीरेंद्र कुमार सिंग साहेबांना. तर ते मी तारखेचं बघतोय. आणि बांठिया साहेबांची पण भेट आपल्याला जेव्हा वेळ असेल तुम्ही मुंबईला याल त्यापूर्वी मला जरा सांगा. मी साहेबांना भेटून घेऊन त्यांची पण आपण भेट घेऊ वगैरे आणि आपल्याला काय पाहिजे ते देता येईल वगैरे. तिसरी गोष्ट, जरा महिला संघटनेच्या बाबतीत आपल्या महिलाच्या ह्या बोलल्या, ते पालघरमध्ये जरा वीक आहे, पण महिला खूप आहेत, खूप इच्छुक आहेत. एक सक्षम जरा इथे पदाधिकारी नेमून टाका ठाण्यात महिला, म्हणजे त्यांच्या वतीनं आपल्याला निवड हे करता येईल वगैरे. मोर्चाचं तर आम्ही करतोय साधारणतः. पुढच्या 6 महिन्यात चित्र आपल्याला वेगळं दिसेल, कारण मध्यंतरी आपला 2 वर्ष कोरोनामध्ये गेले. हा, ठीक आहे, काय हरकत नाही, ते तर होतच गोष्टी. पण उत्साह खूप आहे आमच्याकडच्या राजकीय याच्यानं. किमान 50,000 लाखाचा मोर्चा किमान, म्हणजे मी अगदी ठामपणे म्हणतो की ते फारच आता उद्रेक झालाय त्यांच्यात. तर ते करू. तुम्हाला आम्ही बोलवणार तुमच्या याच्या खाली. आपण ते जिल्हाधिकाऱ्यांना देऊन टाकू किंवा तिकडे जायचं का ते बघूया वगैरे. या 2-3 गोष्टी जर आपल्या कानावर टाकायच्या होत्या, मी जरा टाकून घेतो. ठीक आहे. जय ओबीसी. जय ओबीसी. जय ओबीसी. बोलू का? पन्नासे बोलतो. बोलू सर? बोला. हा, मी प्राध्यापक संजय पन्नासे, महाराष्ट्राचा उपाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा. महाराष्ट्रातल्या पदाधिकारी, जिल्हा पदाधिकाऱ्यांना सगळ्यांना आवाहन करतो, आणि जे पण व्हॉट्सअपवर आहे, आता ऑनलाईन आहे, ते त्यांनी तुरंत लवकरात लवकर 23 तारखेचं रिझर्वेशन करावं आणि महाराष्ट्राची ताकद तिथे दिल्लीमध्ये दाखवून देऊ. ऑल इंडियामध्ये तर येणार आहे, पण महाराष्ट्राची संख्या ही सगळ्यात जास्त राहिली पाहिजे. तर माझी सगळ्यांना विनंती आहे आणि कंपल्सरी आहे यांना पदाधिकाऱ्यांना की त्यांनी तिथं हजर राहावेच. एवढंच मी आवाहन करतो. जो ओबीसी का काम करेगा वही इस देश को राज करेगा. जय ओबीसी. घ्या वानखेडे साहेब. पुढे गेले शरदराव. आज के इस मीटिंग में सम्मिलित सहभागी हुए सभी गणमान्य राज्य के पदाधिकारी, जिला के पदाधिकारी, महिला संगठनों के पदाधिकारी, युवा संगठन के पदाधिकारी, इन सभी पदाधिकारियों ने इस आज की जूम मीटिंग में जो अपना सहभाग लिया, उस सहभाग के प्रति मैं सभी का धन्यवाद करता हूं। और आने वाले सभी राष्ट्रीय ओबीसी महासंघ के जो भी आंदोलन होंगे, इस आंदोलन में आप ज्यादा से ज्यादा तादाद में, ज्यादा से ज्यादा संख्या में जहां जहां आंदोलन होते हैं, उस आंदोलन में हमें अपने परिवार सह सम्मिलित होने का आपसे हम आग्रह करते हैं। यही राष्ट्रीय ओबीसी महासंघ की पूरे देश के तमाम ओबीसी भाइयों से, बहनों से, माताओं बहनों से ये निवेदन है।
आज की मीटिंग में जिन जिन लोगों ने अपने विचार रखे, जो सुझाव रखे, उन सभी सुझावों का हम तहे दिल से उसका स्वागत करते हैं, स्वीकार करते हैं। और आने वाले दिनों में राष्ट्रीय ओबीसी महासंघ या ओबीसी की जो भी संगठना हो, उन संगठनाओं ने एकत्रित होने का प्रयास, हमारे राष्ट्रीय ओबीसी अध्यक्ष जो है हमारे डॉक्टर बबन राव जी तायवाड़े, इन्होंने जो सभी ओबीसी संगठनाओं को एक आह्वान किया है कि हम 23 तारीख को दिल्ली में अगर हम सभी संगठनाएं, जो हमारे डॉक्टर रमेश पिसे जी ने जो सुझाव दिया है, उस सुझाव को रखते हुए डॉक्टर तायवाड़े सर ने उन सभी संगठनाओं को अपने अपने बैनर के साथ दिल्ली में अगर वो आ जाते हैं तो हम वहीं एक राष्ट्रीय स्तर की बातचीत दिल्ली में कर सकते हैं। ऐसा जो सुझाव दिया है, उस सुझाव का मैं स्वागत करता हूं और आप सभी लोगों का पुनश्च एक बार धन्यवाद करते हुए इस सभा का समापन करता हूं। धन्यवाद। जय ओबीसी। जय ओबीसी। जय ओबीसी सर। जय ओबीसी। जय ओबीसी। जय ओबीसी। जय ओबीसी। महिला सभी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व